आज आपण BB स्ट्रॅटर्जी म्हणजेच बोलिंजर बँड स्ट्रॅटर्जी इंट्राडेमध्ये कशी यूज करायची याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत विथ चार्टवरती आपल्याला कसं आयडेंटिफाय करायचं की आपल्याला तिथं बाय करायचं आहे, स्टॉक का सेल करायचा आहे किंवा कुठला इंडेक्स आपण बाय आणि सेल करू शकतो या बोलिंजर बँडवरती आपण ठरवूया. बोलिंजर बँडचा पहिल्यांदा आपण सेटिंग बघूया किंवा आपण अगोदर एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल असं आहे, ज्या वेळेस मार्केट जास्त पॅनिक असतं, ज्यामध्ये सतत गॅपडाऊन किंवा गॅपअप होत असेल त्या केसेसमध्ये किंवा एखाद्या दिवशी गॅपडाऊन असेल अशा केसेसमध्ये ही स्ट्रॅटर्जी थोडीशी जास्त वर्क करते किंवा जास्त अपॉर्च्युनिटी ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला दिसते. जसं आता आपण इथं बघू शकता 16 जानेवारी या दिवशीचा आपण चार्ट बघतोय. 5 मिनिटाचा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी 5 मिनिट दिसतं. याच्यामध्ये आपण एक बोलिंजर बँड वापरलेला आहे. बोलिंजर बँड आणि हा त्याचा मिडियन आहे. हे दोन्ही त्याचे अप अँड डाऊन हे आहेत, बोलिंजर बँडचे विभाग आहेत. त्याच्यामध्ये आपण अजून एक EMA फाईल लावलेलं आहे. EMA फाईल आपल्या जस्ट इन्फॉर्मेशनसाठी आहे. तर महत्त्वाचा विषय सांगायचा हा की ज्यावेळेस मार्केट गॅपअप असेल, आता 16 जानेवारीला मार्केट गॅपअप झालं, जवळजवळ 23,228 वरून ओपन झालं होतं 23,335, जवळजवळ 100 पॉईंट गॅपअप झालेलं. तर त्या केसमध्ये बोलिंजर बँड तुम्ही जनरली जर बघितलं की बोलिंजर बँडच्या मध्येच प्राईज आपली ट्रेड करत असते. हे जे चार्ट्स बघितला, चार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, याच्यामध्ये आपण 5 पहिल्यांदा हाईड करूया, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी थोडीशी जास्त येईल. आता जे दिसत आहे की हा जो पहिला कॅन्डल आहे 5 मिनिटाचा, तो पूर्णतः बोलिंजर बँडच्या बाहेर आहे. अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस प्राईस बोलिंजर बँडच्या बाहेर जाते त्या केसमध्ये त्या प्राईजला आपल्याला ह्या मिडियनपर्यंत येणं हे अनिवार्य असतं किंवा हे येतं. ज्यावेळेस कॅन्डल पूर्णच्या पूर्ण बोलिंजर बँडच्या बाहेर ओपन होते आणि तिथंच क्लोज होते त्या केसेसमध्ये हे गॅपअपमध्ये घडलं. आपण एखादं गॅपडाऊनचं पण उदाहरण बघूया किंवा इन बिटवीन दिवसभराच्या सेशनमध्ये कसं होतं ते पण पाहूया. त्या केसमध्ये इथं या केसमध्ये असं आहे की इथून गॅपअप झालेलं आहे आणि गॅपअप झाल्यानंतर तिथून प्राईस परत खाली आलेली आहे. खाली येण्याचं कारण पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशामुळे प्राईस खाली आली आहे. इथं गॅपअप झालेला आहे, इथून प्राईस कंटिन्युअसली खाली आलेली आहे. ह्याचं फर्स्ट टार्गेट जे आहे, हे जे सेंटर पॉईंट आहे, सेंटर लाईन मिडियन, ह्या मिडियनपर्यंत मिनिमम प्राईस येते. तर या ठिकाणी गॅपअप झालेली एक कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलपासून प्राईस कंटिन्युअसली खाली एक्झॅक्टली आलेली आहे. ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी खूप चांगली मिळते. जर आपण अंदाजे बघितले याची प्राईस, तर आपल्याला किती पॉईंट मिळाले असते. समजा इथं क्लोज झाली कॅन्डल किंवा ह्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री केली, ज्यावेळेस गॅपअप होतो आणि जर आपल्याला कॅन्डल बाहेर दिसत असेल तर त्याच कंडिशनमध्ये आपल्याला तिथं लगेच पुट बाय करायचं आहे किंवा फ्युचर सेल करायचं आहे. त्या केसमध्ये आपल्याला इथून काउंटिंग जर केलं 23,330 पकडूया आपण, 23,340 पकडूया. 23,340 पासून 23,110 म्हणजे जवळ 100 ते 120 पॉईंट आपल्याला सिम्पल वेने मिळतात. ही स्ट्रॅटर्जी काम करते. तुम्ही पाहिजे, आपली ही ऑलरेडी बॅक टेस्टेड स्ट्रॅटर्जी आहे. तुम्हाला जर टेस्टिंग करायचं असेल तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही टेस्टिंग करू शकता. इथं हा ऑप्शन झाला फर्स्ट ऑप्शन, गॅपअपमध्ये सेंटर, हा मिनिमम टार्गेट आहे. सेकंड टार्गेट जर तुम्हाला वाट बघायची असेल सेकंड टार्गेटसाठी, तर हा सेकंड टार्गेट तुम्हाला भेटून जातो याच्या खालच्या पॉईंटपर्यंत. मॅक्सिमम टायमिंगमध्ये आपण इथं एक्झिट झालेलं बेटर. ठीक आहे. आता आपण एखादं गॅपडाऊनचं उदाहरण बघूया. इथं बघा, थोडंसं असं काय म्हणतात, इथं पण गॅपअपच आहे थोडासा, किंवा गॅपअप जरी नसेल त्या केसेसमध्ये समजा प्राईस बोलिंजर बँडचं बाहेर ओपन झाली तरी समजा इथं आपण काहीतरी सेल केला असेल एखादा स्टॉक, गॅपअप तर इथून सुरुवात झाली वरती, इथं गॅपअप झालं, इथून खाली येतो स्टॉक,
किंवा इथं गॅप अप झाला असेल, इथून कंटिन्युअसली खाली येतं. गॅप ओपन इथं झालेलं आहे. ओपन झाल्यापासून 23,200 हा चार्ट आहे 15 जानेवारीचा. 16 जानेवारीचा बघितलं मग आपण. 15 जानेवारीचा विषय काय आहे, 23,250ला गॅप अप झालेला आहे किंवा वरती ओपन झालं प्राईस. तिथून आपल्याला जवळजवळ 50 ते आणि हे जवळजवळ 50 पॉईंट्स, 100 पॉईंटचं तरी आपल्याला रॅली आरामशीर भेटलेली आहे. 150 जवळपास तोच आहे, बरोबर. 100 पॉईंटची रॅली आपल्याला इथं पण मिळालेली आहे. आणि रॅली जे मिळते ते कंटिन्युअसली रॅली मिळते आपल्याला. ज्यावेळेस असं काही कंडिशन होते त्या कंडिशनमध्ये कंटिन्युअसली रॅली मिळते. या ठिकाणी बघायचं असेल तर इथंही एक कॅन्डल आहे, याची डेट आहे जवळपास, आपण बॅक टेस्टिंग करतोय फक्त 14 जानेवारी. 14 जानेवारीला काय विषय झालेला आहे, प्राईस ह्याला टच होऊन ओपन झालेली आहे, क्लोज पण झालेली, पण सेकंड कॅन्डल जी बनली ती सेकंड कॅन्डल पूर्णतः बँडच्या बाहेर आहे, बीबीच्या बाहेर आहे. बीबीच्या बाहेर असेल तर सेकंड मिडल जो पॉईंट आहे त्या मिडल पॉईंटला ती प्राईज येत जाते, जसं सांगितल्याप्रमाणे. थोडासा वेळ घेतला असेल पण प्राईज येते. समजा तुमची क्वांटिटी आपण लिमिटेड जरी पकडली आपण, त्या केसेसमध्ये इथून जरी आपण सेल केला कॅन्डल क्लोज झाल्यानंतर 23,210 पासून 23,145 जवळजवळ ते 10 आणि 50 60-70 पॉईंट आपल्याला एकदम इझिली मिळालेले आहेत त्या केसमध्ये. गॅपडाऊन बघतोय आपण, इथं सांगितल्याप्रमाणे 13 जानेवारीचा विषय आहे हा. 13 जानेवारीमध्ये आपण इथं गॅपडाऊन झालेला आहे आणि गॅपडाऊनपासून सलग 1-2 कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल, जवळजवळ 2 ते 3 कॅन्डल ह्या बाहेर क्लोज झालेल्या आहेत बोलिंजर बँडच्या. इथपासून थोडंसं रिट्रेस होऊन स्टॉक बरोबर आपण सांगितलेल्या टार्गेटकडे गेलेला आहे. मधल्या बँडपर्यंत मिनिमम प्राईस येते. त्या कंडिशनमध्ये जर आपण पॉईंटचं इथे कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशनमध्ये हे पहा, समजा इथं ओपन झालं जरी आपण बाय केलं, इथं निफ्टी फ्युचर असेल किंवा ऑप्शन असेल, जे काही तुम्ही ट्रेड कराल त्या केसेसमध्ये 23,155 म्हणजे 23,200 पासून ते 23,287 म्हणजे 80-85 पॉईंट, 300 पकडूया आपण, काय अडचण नाही विषय. म्हणजे 100 पॉईंट आपल्याला इथं पण मिळालेले. 100 पॉईंटमध्ये आपण 10-20 पॉईंटसाठी जवळजवळ ऑप्शनमध्ये आणि फ्युचरमध्ये मागे पुढे होतो किंवा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, पण इथं आपल्याला कमीत कमी 70 पॉईंट, 100 पॉईंट, 150 पॉईंट असा आपल्याला या ठिकाणी पॉईंट्स मिळू शकतात. तर ही स्ट्रॅटर्जी कंटिन्युअसली वर्क करते. तुम्हाला पाहिजे तर अजून टेस्टिंग करायचं असेल तर टेस्टिंग करू शकता. इथे सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचं जरी कंडिशन बघितली, आज कुठं चान्स भेटला आहे का, तर आज बोलिंजर बँडच्या बाहेर प्राईज ओपन झाली पण आली खाली. हे आजचा 20 जानेवारीचा चार्ट आहे. इथे आजच्या दिवसामध्ये पण तुम्हाला बाहेर प्राईज जर बाहेर ओपन होत असेल बोलिंजर बँडच्या, तर 100% तिथं आपल्याला पुट बाय करायचं किंवा फ्युचर सेल करायचं आहे. तिथून आपल्याला प्राईस जवळजवळ आज 23,300 पासून सेंटर पॉईंट आहे 23,200. सांगितल्याप्रमाणे 100 पॉईंट इथंही आजही रॅली मिळालेली आहे विदिन 5, 10 आणि 15 म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटामध्ये. अजून जर तुम्ही थांबला असाल, कंटिन्युअसली थांबला असता, तर तुम्हाला जवळजवळ 150 पॉईंटची रॅली इथे या ठिकाणी भेटली असती. बोलिंजर बँडची सेटिंग तुम्हाला सांगतोय. सेटिंगसाठी एक आपण या इंडिकेटरमध्ये जाऊन बीबी बोलिंजर बँड पहिल्यावाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मी ऑलरेडी सिलेक्ट केला आहे, त्यामुळे माझं इथं सेव्ह पण दिसतोय. सेव्हला सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये लेंथ जी आहे ती 20-2 अशी सिलेक्ट करायची. 20-2 सिलेक्ट केल्यानंतर स्टाईलमध्ये तुम्ही चेंजेस काय पाहिजे असेल तुम्हाला करू शकता. मिडनचं जे आहे त्याला रेड केलेलं आहे. बाकी अप्पर अँड लोअर जे हे आहेत ह्याला एकच कलर ठेवलेला आहे. आणि प्लॉट बॅकग्राऊंड जे आहे ते मी थोडंसं ग्रे कलरमध्ये ठेवलं. तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ठेवू शकता. हे झाली बोलिंजर बँडची सेटिंग. हा एकमेवच विषय आहे बोलिंजर बँडचा. व्हीवॅप आहे, पण व्हीवॅप आपण याचा वापर काहीच करत नाही याच्यामध्ये. तर हा महत्त्वाचा बोलिंजर बँडचा सेटिंग आहे. तुम्हाला पाहिजे तसं सेटिंग तुम्ही करू शकता. स्ट्रॅटर्जीचा उपयोग करा, नक्कीच यामध्ये तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.